आज आपण बनवत आहोत आषाढ विशेष गुरुपौर्णिमा आहे, तर आपण तिळगुळाच्या अशा पुऱ्या बनवून इथे मी खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, तीळ भाजून घेतलेले आहेत आणि ते वेलची घेतलेली आहे काढून. तर आपण वेलची आणि खसखस पहिलं बारीक करून घेऊ. भाजून घेतली खसखस पण थोडीशी. शेंगदाणे, तीळ आणि गूळ आपण मिक्स करून एकदम बारीक असं वाटून घेऊ. तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तुम्ही जेवढं बारीक वाटलं तेवढे तुमची पुरी किंवा पोळी अजिबात फुटणार नाही. इथं मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, 2 वाट्या पीठ आणि 1 छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसनाने एकदम मस्त खरपूस अशी आपली पोळी आणि पुरी दोन्ही पण खुसखुशीत अशा लागतात आणि शिळ्या झाल्यावर तर अप्रतिम लागतात. मला माझ्या मम्मीने केलेल्या पुऱ्या इतक्या छान लागायच्या, असं वाटायचं की मी शिळ्या खाईन. आता ताजी मी नाही खाली तरी चालेल, पण मला शिळ्या खूप आवडायच्या. ते बेसन टाकल्यामुळे एकदम छान लागतात. तर पीठ एकदम आपलं छान मळून झालेलं आहे. 10 मिनटं त्याला मी रेस्ट दिले होता आणि आता परत आपण चांगलं मळून घेऊ एकदा आणि बारीक बारीक आपण त्याचे गोळे काढून घेऊ. आणि आपण जसं पुरणाच्या पोळीला भरतो तसं एकदम छान असं सारणमध्ये भरून घ्यायचं, चांगलं दाबून घ्यायचं, म्हणजे आपली पुरी फुटली नाही पाहिजे. तर असं ह्या साईजचे मी लाट्या भरून घेत आहे सारण टाकून. आणि चांगलं आपल्याला दाबून घ्यायचं, कारण ते साईडनं कुठल्याही सुटलेलं नाही पाहिजे, म्हणजे लाटताना आपली पुरी फुटली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. तर आपलं हे झालेलं आहे बघा. आता आपण पुरी लाटून घेऊ. थोडंसं तेल लावलेलं आहे मी खाली. तर बघा आपली छान अशी पुरी तयार झालेली आहे. जास्त जाडच ठेवायची, थोडीशी पातळ नाही करायची. आणि तर तेल पण तापलेलं आहे आपलं. तर थोडं मी असं वरून तेल टाकलेलं आहे, म्हणजे खरपूस अशी आपली पुरी भाजून निघन. बघा कलर पण एकदम मस्त चेंज झालेला आहे. लगेच आपण दुसरी पण टाकून घेऊ त्याच्यात. तर अशा प्रकारे आपण पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर नक्की करा. आणि तुम्हाला काय